नमस्कार मित्रांनो, मी रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेफार प्रकल्प पुणे। आज पुणे 24 तास लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर महसूल विभागाच्या शेतकऱ्यांसाठी ज्या ऑनलाईन योजना आहेत त्याचा आपण लाभ या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसा घेऊ शकतो, याबद्दल काही अडचणी आहेत का, याबाबत शंका समाधान करण्यासाठी आणि आपल्याला काही माहिती देण्यासाठी उपस्थित आहे। जगभरामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराने, साथीच्या रोगामुळे एक भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर गेले 30-40 दिवस सर्व जग थांबलेलं आहे। महाराष्ट्र राज्यसुद्धा त्याला अपवाद नाही। राज्यभरामध्ये आपण सर्व आपल्या घरामध्ये राहून आपली कामकाज करतो आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय पंतप्रधान महोदयांनी लॉकडाऊन 3.0 सुद्धा जाहीर केलेला आहे। आपल्याला अजूनही काही दिवस या लॉकडाऊनमध्येच काढावे लागतील। 17 मे पर्यंत आपण किमान पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, सातारा अशी जी काही 14 जिल्हे आहेत यामधलं लॉकडाऊन कायम राहणार आहे आणि 16 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनला शिथिलता मिळणार आहे। 6 जिल्हे जे ग्रीन झोनमध्ये आहेत त्यांना मात्र यातून सवलत मिळू शकते, असे शासनाने जाहीर केलेलं आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाला आपला येऊ घातलेला खरीप हंगाम आणि त्याची तयारी, त्याच्या अनुषंगाने पीक कर्ज मिळणे असतील किंवा सोसायटीचे कर्ज मिळणे असतील, या सगळ्या कामकाजासाठी महसूल विभागाशी दैनंदिन संपर्क येतो। त्या सर्व कामकाजासाठी 7/12, फेरफार, खाते उतारे नेहमी लागतात आणि हे प्राप्त करून घेण्यासाठी ऑनलाईनला काय सुविधा आहे हे आपल्याला माहिती असावं, म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे। मी प्रथमतः धन्यवाद देतो या सर्व न्यूज चॅनलला। याच्या निमित्ताने आपल्याला आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचता येतं आहे, एक समाधानाची बाब आहे। मित्रांनो, राज्यभरामध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून राज्यभरातील तलाठी, मंडळाधिकारी, सर्वच महसूल अधिकारी यांनी रात्रंदिवस कामकाज करून राज्यातील 100% 7/12 आणि खाते उतारे ऑनलाईन केले आहेत। 2015-16 पासून राज्यात 100% फेरफार घेण्याचं कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने ई फेरफार प्रणाली या प्रणालीमार्फत केलं जातं आणि सामान्य जनतेला 7/12 आणि खाते उतारा ऑनलाईन उपलब्ध करून दिला जात आहे। 20 सप्टेंबरला आपण एक स्टेप पुढे गेलो आणि डिजिटल स्वाक्षरी 7/12 पब्लिक डोमेनला उपलब्ध व्हावा या उद्देशाने महाभूमी नावाचं पोर्टल सुरू केलं आणि या महाभूमी पोर्टलमध्ये महसूल विभागाच्या सामान्य जनतेसाठी ज्या ऑनलाईन सुविधा आहेत त्या सर्व सुविधा एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे। या महाभूमी पोर्टलमध्ये डिजिटल स्वाक्षरी 7/12 आहे, विना स्वाक्षरी 7/12 आहे, महाभूनक्षी आहे म्हणजे गाव नकाशे आहेत, यासोबतच आपली चावडी नावाची एक प्रणाली आहे। याच्यामध्ये प्रत्येक महसुली गावामध्ये काय काय कामकाज चालू आहे त्याचं सगळं स्टेटस आपल्याला पाहायला मिळतं। यासोबतच ई हक्क नावाची एक प्रणाली आपण सुरू केली आहे। सामान्य जनतेला, शेतकऱ्याला, कोणालाही फेरफाराचा अर्ज घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, अशी एक प्रणाली का ज्याद्वारे तलाठी कार्यालयामध्ये फेरफार घेण्याचे अर्ज ऑनलाईन दाखल करता येतील, अशी सुविधा ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे। तर या
ज्या सुविधा आहेत या सुविधांची थोडक्यात माहिती आणि त्या कशा वापरायच्यात याची थोडीशी पहिल्यांदा माहिती देऊ आणि मग आपले जे नागरिकांचे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. मी आपल्याला एक स्क्रीन दाखवतो, त्याच्यामध्ये ही प्रणाली काय आहे हे आपल्याला समजेल. हे एक महाभूमी नावाचं पोर्टल आहे, भूमी अभिलेखाचे महाभूमी नावाचं पोर्टल आहे आणि या पोर्टलमध्ये या सर्व सुविधा आहेत. ही प्रणाली इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये या अशा दोन्ही भाषेमध्ये आहे. इथे मराठी क्लिक केल्यानंतर आपल्याला मराठीमध्ये दिसतात. इथे खाली 6 सुविधा आहेत. या सुविधांमध्ये इथं सशुल्क सुविधा आहेत आणि इथं निशुल्क सुविधा आहेत. अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा आहेत. हे जे पोर्टल आहे हे पोर्टल आपल्याला मोबाईलवर पण चालतं आणि डेस्कटॉपवर लॅपटॉपवर देखील चालतं. अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. मोबाईलवर खूप चांगल्या पद्धतीने कामकाज होतो. यातला जो पहिला ऑप्शन आहे तो डिजिटल स्वाक्षरी सातबारा व मालमत्ता पत्रक. दुसरा ऑप्शन आहे ई रेकॉर्ड्स, म्हणजे तहसील कार्यालयामध्ये जे जुने अभिलेख आहेत, जुने सातबारा, जुने पेपर, जुने खाते उतारे ह्या सर्व या ठिकाणी स्कॅन करून ठेवले जाणार आहेत. आता 7-8 जिल्ह्यांचेच फक्त उपलब्ध आहेत. दरम्यानच्या काळात सर्व जिल्ह्यांचे उपलब्ध होतील. महाभू नकाशा आहे म्हणजे गाव नकाशे आहेत. प्रत्येक गावचा, आपल्या गावचा गाव नकाशा आणि त्या गाव नकाशामध्ये प्रत्यक्ष कोणाची वहिवाट आहे किंवा कोण मालक आहे याची माहिती या ठिकाणी उपलब्ध होते. याचे लिंकेज केलेलं आहे. याच्यासोबतच या निशुल्क सेवांमध्ये ई हक्क प्रणाली, मी जो सांगितलं, फेरफारसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे आणि याच्यासोबतच आपली चावडी नावाचं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तलाठी कार्यालयातला जो नोटीस बोर्ड आहे तो डिजिटल स्वरूपामध्ये इथं प्रसिद्ध करून दिलेला आहे आणि आपल्या गावामध्ये काय चालू आहे हे आपल्याला जगभरात कुठेही बसून मोबाईलवर पाहता येतं, अशी सुविधा आहे. आणि या सगळ्यात शेवटी आहे भूलेख. त्याचा जो मोफत सातबारा मिळतो किंवा विनाशुल्क सातबारा आहे किंवा विना स्वाक्षरी सातबारा आहे तो या ठिकाणी उपलब्ध होतो. तर ही जी पहिली सुविधा आहे ती आपण पाहणार आहे काही. तर डिजिटल स्वाक्षरी सातबारा कसा उपलब्ध करून घ्यायचा. आत्ता जर राज्याचा विचार केला तर राज्यभरामध्ये साधारणतः 2,52,00,000 सातबारा आहेत आणि हे 100% सातबारा ऑनलाईन झालेले आहेत आणि त्यातले सुमारे 98.25% म्हणजे 98.5% सातबारा डिजिटल स्वाक्षरीत झालेले आहेत. तर हे आपल्याला उपलब्ध करून घ्यायचे असतील तर आपल्याला इथं नाव नोंदणी करावी लागते, न्यू युजर रजिस्ट्रेशन करावं लागतं. नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर किंवा पॅन कार्ड नंबर देऊन आपल्याला त्याची नोंदणी करता येते. मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड नंबर इथं आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर इथे तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड जो मिळतो तो आपण लिहून ठेवायचा आणि तो आपल्याला कायमस्वरूपी वापरता येतो. ही वॅलेट सिस्टीम आहे. इथं लॉग इन केल्यानंतर आपल्याला तो हे पेमेंट गेटवेने ह्या अकाउंटवर पैसे भरता येतात आणि ह्या पैशातून आपल्याला प्रत्येक वेळेस सातबारा किंवा फेरफार काढताना ते 15 रुपये नक्कल फी कमी करून घेतली जाते, कापून घेतली जाते आणि आपल्या खात्यावर पैसे राहतात. आता विचार केला तर माझ्या खात्यावर आता माय बॅलन्स आहे 110 रुपये आहे. याच्यामध्ये असे ऑप्शन असं आहेत का डिजिटल साईन सातबारा आहे, डिजिटल साईन्ड प्रॉपर्टी कार्ड आहे, रिचार्ज अकाउंट आहे. अकाउंट कसं रिचार्ज करायचं तर ते इथे बटन क्लिक केलं तर रिचार्ज अकाउंट आपल्याला ऑप्शन येतात आणि हे पेमेंट गेटवेचं साईट ओपन होते. इथे किती रक्कम तुम्हाला रिचार्ज करायची आहे. समजा मला 200 रुपये इथं पेमेंट करायचं आहे तर पे नाव असं ऑप्शन आहे. तिथं पे नाव जर केलं तर मग आपल्याला इथे कन्फर्मेशन साईट आहे. त्यामुळं पैसे तुम्हाला 300 रुपये भरायचे आहेत का याचं कन्फर्मेशन घेतं. कन्फर्मेशन केल्यानंतर इथं पेमेंट पूर्ण होतं. तर पेमेंट साईडला आता पेमेंट गेटवेला गेल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन आहे. डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, त्याच्यानंतर इंटरनेट बँकिंग आहे आणि भीम UPI आहे. भीम ॲपने सुद्धा याची पेमेंट करता येतं. अशा पद्धतीने इथं पेमेंट पूर्ण झालं का आपल्याला आपल्या खात्यावर ती रक्कम जमा होते आणि त्यातून डिजिटल स्वाक्षरी सातबारा आपल्याला उपलब्ध होतो. आज फक्त डिजिटल स्वाक्षरी सातबाराच आपण दिलेला आहे. लवकरच आपण डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारे आणि फेरफारसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. परंतु सध्या आपल्याला राज्यभरातील 100% म्हणजे 98% तरी किमान डिजिटल स्वाक्षरी सातबारा या ठिकाणी उपलब्ध होतात. आपण जर इथे विचार केला तर आपण आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे. शिरूर तालुका निवडला तर तालुका निवडल्यानंतर गाव निवडायचं आहे. कोणतेही गाव असेल तर तुम्ही आपलं गाव निवडू शकताय. आणि समजा आता जांबूत मी निवडलेला आहे आणि त्याच्यानंतर कोणता सर्व नंबरचा आपल्याला सातबारा काढायचा आहे
तो नंबर टाईप केला आणि सर्च केला का तो नंबर इथं उपलब्ध राहतो. आपल्याला डिजिटल स्वाक्षरी आहे का नाही असेल तर इथं उपलब्ध असतो आणि इथे तुम्हाला एक मेसेज येतो का तुमचे ₹15 कट होणार आहेत आणि हा डिजिटल स्वाक्षरी सातबारा 13/12/2019ला डिजिटल स्वाक्षरीत केलेला आहे. तुम्हाला पाहिजे का? कदाचित खूप जुना डिजिटल स्वाक्षरी सातबारा असेल आणि त्याच्यापेक्षा लेटेस्ट कॉपी तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही नाही काढला तरी चालू शकतो. मात्र तुम्हाला ह्या प्रत्येक डिजिटल स्वाक्षरी सातबारावर काही अपडेट्स झाले असतील, काही बदल झाले असतील ते सुद्धा छापून येतात. त्यामुळं हा सातबारा हा अद्ययावत सातबारा आहे आणि ते कन्फर्मेशन घेतलं जातं ₹15 कट होतो का आणि मग ₹15 कट होऊन आपल्याला डिजिटल स्वाक्षरी सातबारा तिथं डाउनलोड उपलब्ध राहतो आणि अशा पद्धतीने तो सातबारा आपल्याला इथं उपलब्ध होतो. दुसरं जी गोष्ट आहे का गाव नकाशे आहेत. तुमच्या कोणत्याही राज्यातील कोणते आपल्याकडे 44,000 गावं आहेत. त्यापैकी साधारणतः 36 ते 37,000 गावांचे गाव नकाशे इथे डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि या सोबतच त्याचं सातबाराशी लिंकेज केलेले आहे आणि परिणामतः त्या महाभू नकाशावर जो सर्व नंबर आपण निवडतो त्या सर्व नंबरमध्ये कोण मालक आहे याची माहितीसुद्धा आपल्याला मिळू शकते. ही दुसरी एक साईट आहे. मी आपल्याला सांगितलं ई हक्क प्रणाली म्हणजे PD आहे, पब्लिक डेटा एंट्री आहे आणि इथून आपल्याला रजिस्ट्रेशन केलेल्या युजर ID पासवर्ड वापरून पुढे गेल्यानंतर सातबारा म्युटेशन नावाचा ऑप्शन आहे ते क्लिक केला का इथे आपल्याला इथे लॉग इन करायला युजर ID आणि पासवर्ड असेल तर कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करता येतं आणि पुढचं कामकाज आपल्याला जे 7-8 प्रकारचे अर्ज ऑनलाईन आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये पाठवता येतात त्यांची ही सोय आहे. हा जास्तीत जास्त खातेदारांनी वापरावा असा आपला आग्रह आहे आणि आता नुकतंच सुरू झालेलं आहे. 4-5 महिने झालेत परंतु त्याच्यामध्ये साधारण 7,000 ते 8,000 अर्ज खातेदारांकडून उपलब्ध झालेले आहेत आणि ते सर्व अर्ज आता तलाठी स्तरावर त्यातले 4-1 अर्जांची निर्गती देखील झालेली आहे आणि आता बाकीचे अर्ज प्रक्रियेमध्ये आहेत. तर हे एवढ्या प्रकारचे अर्ज आपल्याला ऑनलाईन करता येतात. त्याच्यामध्ये ई करार आहे. सोसायटी ज्यावेळेस कर्ज देते त्याचा जो बोजा घ्यावा लागतो तो बोजाची नोंद घेण्यासाठी आपल्याला आता तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करण्याची गरज नाही. सोसायटीचे सेक्रेटरी किंवा सोसायटीचे चेअरमन हे ऑनलाईन अर्ज पाठवू शकतात. इव्हन खातेदारसुद्धा जर त्यांच्याकडे ई कराराची स्वाक्षरीत प्रत असेल तर ई कराराची स्वाक्षरीत असलेली प्रत स्कॅन करून अपलोड करून मोबाईलच्या आधारेसुद्धा आपल्याला हा ऑनलाईन बोजा दाखल करण्यासाठीचा किंवा करार दाखल करण्यासाठीचा अर्ज दाखल करता येतो. पुढं बोजा चढविणे किंवा गहाणखत कोणत्याही जमिनीतलं आपण राष्ट्रीयकृत बँकेकडून काही कर्ज घेतलं असेल, गहाणपत्र करून दिलं असेल तर ते गहाणखताची नोंद होण्यासाठी आपल्याला इथे अर्ज दाखल करता येईल. बोजा कमी करण्याचे अर्ज दाखल करता येत. वारस नोंद आहेत. आपल्या घरातील कोण ज्येष्ठ व्यक्ती मयत झाले असेल तर त्याचे वारस नोंद करण्याची प्रक्रियासुद्धा आता 100% ऑनलाईन आहे. इथून त्यांना अर्ज करता येईल. मयताचे नाव कमी करणे. जर मयत झालेली व्यक्ती हिचे वारस यापूर्वीच सातबारावर आलेले असतील आणि फक्त त्या मयत व्यक्तीचं नावच कमी करायचं असेल तर ह्या प्रकारातून तुम्हाला अर्ज करता येईल. अज्ञान पालन करता कमी करण्याचा अर्जसुद्धा तुम्हाला ऑनलाईन करता येईल. समजा 18 वर्षापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती जर खातेदार असेल आणि ती आता 18 वर्षाची झालेली असेल तर इथून तुम्हाला त्याच्या जन्म दाखल्याची प्रत अपलोड करून अर्ज दाखल करता येईल. एकत्र कुटुंब मॅनेजर कमी करणे. जुन्या काळामध्ये एकत्र कुटुंब मॅनेजर नोंदी होत होत्या, आता तशा होत नाहीत. आता सर्व वारसांची नावं दाखल केली जातात. मात्र अशा जर काही नोंदी असतील तर त्या कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला ऑनलाईन अर्ज दाखल करता येतो. याला एकच तुम्हाला कागदपत्र लागतो तो म्हणजे जुना फेरफार जो आहे त्याच्यामध्ये एकुम्याची नोंद झाली तो एकुम्याचा फेरफार आणि आता ते सर्व कमी करण्यासाठीचं एक साधा ऑनलाईन अर्ज. विश्वस्तांचे नाव कमी करण्यासाठी एक अर्ज आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे हस्तलिखित आणि संगणकीकृत सातबारामध्ये काही तफावत असेल तर ती तफावत दूर करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करता येतो. एवढ्या 9 प्रकारचे अर्ज आपल्याला ऑनलाईन दाखल करता येतील. यासोबतच खातेदाराची वैयक्तिक माहिती तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर, पत्ता,
ही परिपूर्ण माहिती आपण महसूल विभागाला सबमिट केली तर पुढच्या काळामध्ये तुम्हाला नोटीस बजावणे किंवा अन्य माहिती तुम्हाला हे होऊ शकतील. ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला ह्या ऑनलाईन सुविधा देण्यामागचा एक उद्देश आहे का तो आपण या कालावधीमध्ये दाखवण्याचा उद्देश असा आहे की या कालावधीमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असताना सुद्धा आपली काही तातडीची कामं असतील तर आपण त्या ठिकाणी करू शकतो. या महा ऑनलाईन पोर्टलमध्ये आपली चावडी नावाची एक प्रणाली आहे. ज्या प्रणालीमध्ये आपलं जिल्हा निवडून, गाव निवडून, तालुका निवडून, गाव निवडून आपल्याला आपल्या गावामध्ये काय चालू आहे, कुठले पेपर पेंडिंग आहेत, कुठल्या पेपराची नोटीस काढलेली आहे, कोणत्या पेपराला हरकत आली आहे, कोणा आली नाही, अशी परिपूर्ण माहिती. आता हे जळगाव जिल्ह्यातलं धरणगाव कवठळ नावाचं गाव आहे. इथे हे फेरफार प्रलंबित आहेत, प्रक्रियेमध्ये आहेत. त्याची फेरफाराची नोटीस आपल्याला कोणत्याही फेरफाराची नोटीस इथं पाहण्याची सोय आहे. म्हणजे कोणताही फेरफार जर आपण क्लिक केला तर ती ही सिस्टीम जनरेटेड नोटीस जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. कोण खरीददार आहे, कोणी जमीन घेतलेली आहे, कोणाला दिलेली आहे, ही सर्व माहिती आपल्याला घरबसल्या ही मोबाईलवर पाहता येते. ही एक सुविधा आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण तलाठी कार्यालयामध्ये ह्याच्या चौकशीसाठी जाण्याची आता गरज नाही आणि ही तो आपल्याला इथे घरी बसल्याच ती फेरफाराची स्थिती पाहता येते. काय स्थिती आहे का, फेरफाराचा प्रकार काय आहे, फेरफाराचा दिनांक काय आहे, हरकत घेण्याची शेवटची तारीख काय आहे, सर्व नंबर कोणता आहे आणि हे डिटेल्स पाहण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध आहे. याशिवाय ह्या गावामध्ये जर मोजणीची नोटीस असेल तर मोजणीची प्रक्रिया आता ह्या गावात दिसत नाही. म्हणजे असे जर असेल तर जे प्रक्रियेमध्ये मोजणी असतील त्या मोजणीची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. अशा पद्धतीने हे जे पोर्टल आहे हे सुद्धा आपल्याला माहितीसाठी चांगलं उपलब्ध होईल. याशिवाय जो विना स्वाक्षरी सातबारा आहे किंवा मोफत सातबारा आहे, या मोफत सातबारासाठी सुद्धा इथे भूलेख नावाचं संकेतस्थळ आहे. इथून आपल्याला ही माहितीसाठी उपलब्ध होणारी हे आपल्याला माहिती आहे. साधारणतः 1,00,000-1,50,000 व्यक्ती आता ह्या सुद्धा सातबाराचा उपयोग करून घेतात. आजचा विचार केला तर 78,000 सातबारा आणि 13,000 खाते उतारे एवढे आत्तापर्यंत डाउनलोड करून झालेले आहेत. हे डेली याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण गेल्या वर्षी ही सुरू केलं आहे 18/4ला. 18/4पासून आत्तापर्यंत 9,95,00,000 खातेदारांनी याचा फायदा घेतला आणि 5,92,00,000 सातबारा डाउनलोड झाले. याच्याशिवाय 1,46,46,00,000पेक्षा जास्त खाते उतारे डाउनलोड झाले आणि याचा मोठ्या प्रमाणात होत आहे. तर ह्या ऑनलाईनची सुविधा हा जरी सातबारा इथून मिळणारा सातबारा हा विना स्वाक्षरी असल्यामुळे कोणत्याही कायदेशीर कामासाठी किंवा शासकीय कामासाठी ग्राह्य धरला जात नाही. मात्र तो माहितीसाठी किंवा आपल्याला काही अभ्यास करायचा असेल, आपली नोंद अपडेट झाली की नाही, पिकांच्या नोंदी झाल्या का नाही हे पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. मात्र कोणत्याही शासकीय कामासाठी आपल्याला डिजिटल स्वाक्षरी सातबारा लागतो आणि तो या निमित्ताने आपल्याला उपलब्ध करून घेता येतो. अशा पद्धतीने हे ह्या सुविधा आहेत का, या सुविधांचा आपल्याला लाभ घेता येतो. आता या ठिकाणी काही प्रश्न आहेत, या प्रश्नांची आपण चर्चा करूया. ॲडव्होकेट अविनाश लांघे दिसतात. मी ई हक्क प्रणालीद्वारे 13 मार्च 2020ला वारस फेरफारासाठी अर्ज सादर केला होता. सदर अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे, परंतु तलाठी कार्यालयाकडून कोणतीही नोटीस किंवा प्रतिसाद मिळाला नाही. मला लेखी अर्ज सादर करावा लागेल काय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. करण्याची गरज नाही. तुमच्याकडे जो त्याची जी रिसीट मिळालेली आहे, ऑनलाईन अर्जाची जी रिसीट मिळालेली आहे ती रिसीट आपल्याला फॉलोअपसाठी उपयोगात येऊ शकते. त्या रिसीट तुम्ही ईमेलद्वारे तहसीलदारांना पाठवू शकताय आणि त्याच्यावर फॉलोअप करू शकताय. आता ह्या सर्व ऑनलाईनच्या कामकाजामध्ये एकदा ऑनलाईनला अर्ज केल्यानंतर पुन्हा आपल्याला तो करण्याची गरज नाही. हां, इथे आणखी एक प्रश्न आहे का, आपलं हे लिंकेज आहे, या लिंकेजमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी झाल्यानंतर जर ती ऑनलाईन दस्त नोंदणी केली असेल स्किप न करता, तर सातबाराची प्रणाली आणि दस्त नोंदणीची प्रणाली आपल्या लिंकेजमध्ये आहे आणि या लिंकेजमुळं ज्या दिवशी दस्त होतो त्याच दिवशी त्याला फेरफार क्रमांक दिला जातो आणि फेरफाराची प्रक्रिया सुरू केली जाते. असं असलं तरी
फेरफार तयार झाल्यानंतर फेरफारात हितसंबंध असलेल्या व्यक्तींना जमीन खरेदी देणार घेणार किंवा इतर हक्कातल्या व्यक्ती असतील, कुळं असतील किंवा सहहिस्सेधारक असतील यांना नोटीस काढली जाते आणि ह्या नोटीसमध्ये तुम्हाला आवश्यक ते कागदपत्रे पुरावे सादर करण्याची संधी दिल्यानंतर 15 दिवसानंतर हे फेरफार निर्गत केले जातात. प्रत्येक खरेदी दस्ताच्या वेळेस आपल्या रजिस्टर्ड जमीन खरेदी करू देणार किंवा घेणार यांना एक मेसेज आपल्या मोबाईलवर येतो आणि त्याच्यामध्ये कोणत्या नंबरने फेरफारची प्रक्रिया सुरू झालेली आहे याची स्पष्ट जाणीव करून दिली जाते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये नोटीस बजावण्यासाठीची प्रक्रिया मात्र कायम ठेवलेली आहे, कारण कोणत्याही जमिनीची फसवणूक करून काही खरेदी विक्री झाली असेल तर 15 दिवसामध्ये हरकत नोंदवण्याची एक संधी या निमित्ताने खातेदारांना उपलब्ध होते. बरेच मंडळी आता दुसरं आहे की सागर जगताप यांनी 6 महिने झाले आमचे तलाठी यांना खरेदी दस्ताची नोंद केली नाही, जेजुरी पुणे यांची तक्रार आहे. हा जो नेहमीचा आपला जो अनुभव आहे का अनेक ठिकाणी खरेदीच्या नोंदी घ्यायला उशीर होतो आणि प्रक्रिया केली जात नाहीत, ह्यावरच हे सोल्युशन आहे का आपण ऑनलाईन अर्ज करा, ई हक्क प्रणालीचा वापर करा. या ई हक्क प्रणालीमधून जे अर्ज दाखल होतात ते वरिष्ठ कार्यालयामध्ये त्याचा जर MIS आढावा घेण्यासाठी उपलब्ध राहतो आणि कोणता अर्ज किती दिवसामध्ये निर्गत झाला याची तालुका स्तरावर उपविभाग स्तरावर याचा आढावा घेतला जातो आणि त्याची विचारणा त्या संबंधित तलाट्यांना केली जाते. त्यामुळे आपल्याला विनंती एकच आहे की ई हक्क प्रणालीचा वापर करा आणि जे आवश्यक कागदपत्र तलाठी मागतील त्यांना ते कागदपत्र उपलब्ध करून द्या, म्हणजे तातडीने नोंदी होतील. प्रदीप गुट्टे म्हणून आहे, त्यांचा एक प्रश्न आहे. ठीक आहे, यांचे डिटेल्स तपासावे लागतील. दुसरा एक प्रश्न आहे, डॉक्टर धनंजय खेडकर, तुमच्या तलाठी सर्कलने मिळून मैताच्या नावाने 7-12 उतारे बनवले. जिल्हा पुनर्वसनाधिकाऱ्याने आदेशावरून मैतांच्या नावाचे आदेश काढला जातो आणि त्याच मैत लोकांच्या नावाने फेरफार घेतले जातात आणि मैताचे सर्कल यांच्यावर कारवाई होईल का? कसं आहे, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे का ही जमीन मिळण्याची जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणजे जमीन मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती ज्यावेळेस जमीन संपादन होते एखाद्या कोणत्याही प्रकल्पासाठी संपादन होताना जे खातेदार असतात ते खातेदार जमीन मिळण्यास पात्र ठरतात आणि ते खातेदार मयत झाले असतील तरी त्यांचे नाव नमूद करून वारसांना जमीन मंजूर केली जाते. जर सर्व वारसांची नावं आली नसतील तर आपल्याला तातडीने जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना किंवा तहसीलदारांना संपर्क करून याच्यामध्ये आवश्यक ते बदल करता येतील. परंतु ज्या आदेशाने जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी जमीन वाटप केलेली आहे त्यांची नोंद करणं हे तलाठी आणि मंडळाधिकारी यांची जबाबदारी आहे, त्यांचं कर्तव्य आहे, कारण ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश डावलू शकत नाहीत. त्यामुळं त्यांनी केलेली नोंद योग्यच असावी. परंतु आपण जिल्हा पुनर्वसन अधिकारी किंवा तहसीलदारांना हे निदर्शनास आणून दिलं तर त्याच्यावरती योग्य ते मार्गदर्शन आपल्याला करतील. शिवाजी ओव्हाळ यांचा प्रश्न आहे, आमचे 69 गुंठे क्षेत्र प्रत्यक्ष वैतीत आहे परंतु 7-12 पोट खराब नोंद आहे, काय करावे? चांगला प्रश्न त्यांनी इथं उपस्थित केलेला आहे. असे अनेक खातेदारांचे प्रश्न होते की पोट खराब क्षेत्र, लागवडलायक क्षेत्र याच्यामध्ये फरक आहे. कोणत्याही आपल्या 7-12 आपण जर कसा वाचला तर 7-12वर जमीन जिरायत, बागायत, तरी, वर्कस किंवा पोट खराब वर्ग अ आणि पोट खराब वर्ग ब अशा प्रकारामध्ये हे क्षेत्र विभागले गेलेलं असते. ज्यावेळेस पहिली जमाबंदी झाली म्हणजे मूळ मोजणी झाली सन 1900 ते 1920च्या आसपास, त्यावेळेस त्या जमिनीमध्ये जर पोट खराब क्षेत्र असेल तर ते पोट खराब क्षेत्र आज रोजीसुद्धा 7-12वर पोट खराब क्षेत्र म्हणून दर्शवले जाते. परंतु सरकारने गेल्या वर्षी एक निर्णय महत्त्वाचा घेतला आणि शेतकऱ्यांना पोट खराब क्षेत्रामध्ये पीक घेतल्यानंतर घेतलं असेल तरी पीक कर्ज मिळत नाही किंवा आधारभूत किमतीवर खरेदी करताना अडचणी येतात, पिकांच्या नोंदी करण्यामध्ये अडचणी येतात. याचा विचार करून पोट खराब क्षेत्र जर शेतकऱ्यांनी कष्ट करून सपाटीकरण करून
लेवलिंग करून, माती भराव करून किंवा जलसिंचन साधनांची सोय करून ते लागवडीलायक केलं असेल आणि त्याच्यात पीक घेतलं असेल, तर अशा पद्धतीने रूपांतरित केलेले क्षेत्र लागवडलायकमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याची कार्यपद्धती कशी असावी ही जबाबदारी आयुक्त कार्यालयाच्या वतीने निर्गत करून दिलेली आहे. एक त्याच्यामध्ये साधा अर्ज आपण तलाठ्यांकडे द्यायचा आहे. तलाठी त्याचं व्हेरिफिकेशन करतात, ती जमीन खरोखर लागवडीखाली आणलेली आहे का व्हेरीफाय करतात. तुमचा एक जबाब, एक पंचनामा करून ते एक विहित नमुन्यातला अहवाल मंडळाधिकाऱ्यामार्फत तहसीलदारांना जातो. तहसीलदार त्याच्यावर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून ती जमीन पोटखराब वर्ग अ ची आहे का पोटखराब वर्ग ब ची आहे याची खातरजमा करून घेतात. आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी किंवा उपविभागाधिकारी याच्यावर एक आदेश पारित करतात आणि हे लागवडलायक क्षेत्र जे आहे, तुम्ही पोटखराब क्षेत्र जे लागवडलायक केलेलं आहे त्याच्यावर आकार बसवला जातो आणि ते लागवडलायक क्षेत्रामध्ये रूपांतरित करून दिले जातं. ही आता नव्यानेच प्रक्रिया सुरू झालेली आहे. नुकतीच याच्याबद्दलची प्रक्रिया साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर 2019ला ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर आपण अर्ज केला तर याच्यामध्ये निश्चितप्रमाणे आपल्या सातबारावर तशी दुरुस्त नोंद करून मिळेल. सुधाकर मगडे यांचा एक प्रश्न आहे. 80 आर जमीन आहे, डाळिंब 80 आर लागण केले आहे व त्या जमिनीत 80 आरची चंदन लागण केली आहे. तर याच्यामध्ये असं जर असेल तर आपल्याला मिश्र पिकामध्ये याची नोंद घेता येते आणि मिश्र पिकाची नोंद घेण्याची प्रक्रिया अशी आहे, त्या क्षेत्रापैकी किती क्षेत्र घटक पिकाने, कोणत्या घटक पिकाने व्यापलेलं आहे त्याप्रमाणे त्याची नोंद घेतली जाते. मग त्याच्यामध्ये 40 आरची नोंद घेतली जाते सुरुवातीच्या काळामध्ये, पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी जर आपण डाळिंब पुढं कंटिन्यू राहिलं, चंदन काढून टाकलं किंवा चंदन मोठं झालं, डाळिंब म्हणजे त्या वर्षी मग त्याचं प्रमाण बदलू शकतं. परंतु 80 आरपेक्षा जास्त त्याची नोंद होऊ शकत नाही. क्षेत्र विभागून त्या पिकांना देणं गरजेचं आहे. डॉक्टर धनंजय खेडकर म्हणतात का तुमचे दुय्यम निबंधक मात्र ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन दस्त नोंदणी करतात, हे पळवाट वापरून दुय्यम निबंधक नोंदणी करणे कितपत योग्य आहे? हे चुकीचंच आहे. ॲक्च्युली जर कोणतीही अडचण नसेल तर ऑनलाईन दस्त नोंदणी करावी, स्किप दस्त नोंदणी करू नये. याच्यामध्ये नोंदणी महानिरीक्षक IGR साहेबांनी एक परिपत्रक काढून सूचना निर्गमित केलेल्या आहेत. परंतु जर कोणती तांत्रिक अडचण असेल तर त्या तांत्रिक अडचणीचे कारण नमूद करून स्किप आपल्याला ऑप्शन वापरता येतो. परंतु आता शक्यतो वापरू नये. आता 70 ते 80% दस्त नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होते. अजूनही 25-30% जी काय ऑफलाईन पद्धतीने होते ती पण थोड्या दिवसापासून ती सुद्धा ऑनलाईनच होईल अशी अपेक्षा आहे. मयताच्या नावे सातबाराची नोंद आहे, या अकार्यक्षमतेचा कळस नाही का? कोणतीही व्यक्ती मयत झाली तर 3 महिन्याच्या आत मयत झालेल्या व्यक्तीची माहिती त्याच्या वारसांनी तलाठी यांना कळवणं अपेक्षित आहे. ती जर माहिती आपण वारसांची माहिती तलाठ्यांकडे कळवली आणि त्याचे एक घोषणापत्र करून आपण त्यांना दिलं तर त्याचे आणि संबंधित जे वारस आहेत त्यांचे आधार कार्ड क्रमांक जर कळवले तर त्याची नोंद 2 महिन्याच्या आतमध्ये तलाठ्यांनी करणं अपेक्षितच आहे, करायलाच पाहिजे. आणि या प्रक्रियेमध्ये काही अडचणीतला ऑनलाईन वारस नोंदीचा अर्ज करावा आणि त्याप्रमाणे आपल्या शंकेचे निरसन होईल किंवा आपली नोंद अद्ययावत होईल. सागर देशमाने आहेत. त्यांचा एक प्रश्न आहे, माझे क्षेत्र 2 गटात विभागले आहे व भोगवटा वर्ग 2 प्रकारचे होते. प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी आणून तलाठी साहेबांना दिले आहे. एक क्षेत्रासाठी भोगवटा वर्ग 2 चे 1 असा बदल केला आहे, मात्र दुसऱ्या क्षेत्रासाठी बदल करत नाहीत. ॲक्च्युली एका सातबारामध्ये भोगवटा वर्ग 1 आणि भोगवटा वर्ग 2 असे 2 प्रकारचे क्षेत्र असू नयेत अशा शासनाच्या सूचना आहेत. जर भोगवटा वर्ग 1 आणि 2 असतील तर स्वतंत्र पोटिशे करावेत अशा सूचना निर्गमित केल्या होत्या. मात्र त्याच्यामध्ये काही फाळणीबारा करायला किंवा मोजणी करायला काही अडचण असेल
तर तूर्त ज्या वर्ग 2चीच नोंद सातबारावर केली जाते आणि जे क्षेत्र वर्ग 1चं आहे त्यापुरती नोंद सातबाराच्या इतर हक्कामध्ये अमुक अमुक यांचं एवढं क्षेत्र वर्ग 1चे असे अशी नोंद केली जाते. आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये वर्ग 2च्या जमिनीचे फेरफार नोंदणी घेण्यासाठी किंवा खरेदी हस्तांतर करण्यासाठी तहसीलदारांची यांची ऑनलाईन मान्यता घ्यावी लागते. ही एक नवीन सोय किंवा एक नवीन अट आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. हा टाकण्याचा उद्देश असा आहे का शर्तभंग होऊ नये. कोणत्याही ज्या जमिनीवर सरकारचं नियंत्रण आहे, ज्या जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी नजराण रक्कम आकारली जाते, ज्या जमिनींच्या हस्तांतरावर सरकारचे निर्बंध असताना परस्पर त्याचे खरेदी विक्री व्यवहार होऊ नयेत आणि सरकारचा जो देय नजराणा आहे तो बुडू नये या उद्देशाने ही सवलत दिलेली आहे. परंतु या सवलतीसाठी सुद्धा पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळं आपण जर तहसीलदारांकडे तसा अर्ज केला तर ते तुम्हाला ऑनलाईन करून देऊ शकतील. जमीन मोजणीसाठी लहू गाजरे यांचा एक प्रश्न आहे. जमीन मोजणीसाठी शासकीय मोजणीसाठी खूप कालावधी लागतो, त्यावर काय उपाय आहे? भूमी अभिलेख विभागामध्ये असलेल्या कमी मोजणीदारांची संख्या, भूकरमापक जे आहेत खूप कमी आहेत आणि रिटायर्ड केलेले भूकरमापक भरण्याची आता सध्या अनुमती नाही आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विलंब होतो हे खरं आहे. मात्र यावर आता एक नवीन सोल्युशन लवकरच येईल असं अपेक्षित आहे. आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं असेल, पंतप्रधान महोदयांनी स्वामित्व नावाची एक योजना जाहीर केली. या स्वामित्व योजनेतला एक भाग हा महाराष्ट्र राज्याने सुरू केलेल्या गावठाणचा जो ड्रोन सर्वे आहे त्याद्वारे जे मोजणी केली जाणार आहे त्या मोजणीचे प्रमाणेच भविष्य काळामध्ये जे कॉर स्टेशन्स आहेत, म्हणजे कॉर्स म्हणजे कंटिन्युअसली ऑपरेटिंग रिसेप्शन स्टेशन्स, असे जे कॉर स्टेशन्स आहेत त्याचा वापर करून प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने मोजणी फास्ट करता येईल असं एक नियोजन सुरू आहे. थोड्या दिवसामध्ये ते प्रत्यक्षात येईल आणि गतीने मोजणी करण्यासाठी, म्हणजे आज जर एक मोजणीदार दिवसाला 1 किंवा 2 मोजणीची प्रकरणं पूर्ण करत असेल तो 10 किंवा 20 प्रकरणं करू शकेल. इतक्या फास्ट पद्धतीने ते कामकाज होऊ शकणार आहे. पण ते थोडासा कालावधी आहे. भोगोडादार धनंजय खेडकर पुन्हा प्रश्न विचारतो, भोगोडादार वर्ग 2चे भोगोडादार वर्ग 1 म्हणून वाटप करणे कितपत योग्य आहे? प्रकरण पाहून सांगावं लागेल. आता हे असं ऑफ द हँड सांगता येणार नाही. सागर रोकडे यांचा एक प्रश्न आहे, आमची जमीन वडिलांची जमीन दुसऱ्याने लाटली होती, ती आम्ही सरकार जमा करून पुन्हा वारसांना मिळण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आयुक्तांकडे पाठवले आहे. आता इंडिव्हिज्युअल प्रकरणाचा आपल्याला काय फेसबुक लाईव्हवर उत्तर देताना नाहीत. आपला मुख्य उद्देश हा ह्या ऑनलाईनच्या सुविधा आपल्याला माहिती असाव्यात हा होता. जमीन हा सगळ्यात मौल्यवान घटक आहे. आपली त्याला रिअल इस्टेट आपण म्हणतो आणि त्यामुळं त्याच्यामध्ये अडचणी अनंत आहेत, प्रश्न अनंत आहेत, कायदेशीर गुंतागुंत अनंत आहे. परंतु ती आता ऑनलाईन पद्धतीने सुटसुटीत करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे आणि आपण ऑनलाईन सुविधांचा वापर करून जे काही महसूल अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा हे आता ऑनलाईनच्या कामकाजाचा भाग हा कंपल्सरी केलेला आहे. त्यामुळं त्याचं निराकरण लवकरात लवकर होण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी वर्गाला सातबारासोबत खातेउतार आवश्यक असतो, तो ऑनलाईन करण्यास आता सध्या नाही आहे ऑनलाईन उपलब्ध. मी आपल्याला आधी उल्लेख केला त्याप्रमाणे डिजिटल स्वाक्षरीत थोड्याच दिवसामध्ये उपलब्ध आपल्याला होईल. आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला गेल्या 2-3 वर्षापासून ज्या अडचणी येत होत्या का सर्व्हरचं स्पीड मिळत नाही, साईट स्लो चालते, ह्या अडचणीवर मात करण्यासाठी गेल्या वर्षापासून आपण क्लाउडवर हा डाटा शिफ्ट केलेला आहे आणि ती प्रक्रिया डिजिटल स्वाक्षरी सातबारासाठी अजून प्रलंबित आहे. डिजिटल स्वाक्षरी सातबाराचा जो सातबारा आपण तुम्हाला दाखवतो किंवा उपलब्ध करून देतो तो अजूनही NICच्या सर्व्हरवर आहे आणि त्यामुळं थोड्याच दिवसामध्ये आपण तोसुद्धा क्लाउडवर मायग्रेट करणार आहोत. त्यानंतर संगणकीकृत आर्ट देखील आपल्याला उपलब्ध होईल.
विद्याधर कोळी म्हणतात, आदरणीय सर नमस्कार, बऱ्याच बँका कर्ज देत असताना नोंदणीकृत गहाणखत करत नाही, त्यावर काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे. नोंदणीकृत गहाणखत आवश्यक आहेच. याशिवाय शेतीसाठी कर्ज, शेती सुधारणा आणि पीक कर्ज यासाठी कर्ज देण्यासाठी एक स्वतंत्र कायदा आहे आणि त्या कायद्याखाली बँकांना डिक्लेरेशनच्या आधारे सुद्धा कर्ज वाटप करता येतं. त्यांच्याकडून एक घोषणापत्र करून घेतलं जातं आणि त्याच्या आधारे ते घोषणापत्र फायलिंग केलं जातं दुय्यम निबंधक यांच्याकडे. तो दस्त नोंदणी करणं कंपल्सरी नाही आहे आणि त्याच्या आधारे सुद्धा काही बँकांना काही मर्यादेपर्यंत ही रक्कम गहाणखत न करता अदा करता येते. राष्ट्रीयकृत बँका हे गहाणखत कंपल्सरी करतात, परंतु काही ग्रामीण बँका असतील, सहकारी बँका असतील, त्या ठिकाणी डिक्लेरेशनच्या आधारे या पद्धतीने कर्ज वितरण केलं जातं. श्याम जगताप आहे ते म्हणतात, बँकिंग पोर्टल जे उपलब्ध करून दिले ते बीड जिल्ह्यासाठी चालत नाही. हां, हे खरं आहे. एक सांगायची गोष्ट राहिली. आपण जसं ऑनलाईन सातबारा खातेदारांना उपलब्ध करून दिला आहे, तसंच आता बँकांनासुद्धा आपण ऑनलाईन सातबारा, डिजिटल सातबारा, डिजिटल खाते उतारा आणि डिजिटल फेरफार रजिस्टर उपलब्ध करून दिलेले आहे. आतापर्यंत 6-7 बँकांनी जमाबंदी आयुक्त कार्यालयाशी करार करून ही सेवा उपलब्ध करून घेतली आहे. त्याच्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र बँक, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकांचा समावेश आहे. आणि त्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र ग्रामीण बँकेने खूप चांगल्या पद्धतीने याचा वापर सुरू केलेला आहे. त्यांची एक विनंती आहे की बीड जिल्ह्यामध्ये काही तांत्रिक कारणाने ती उपलब्ध होत नाही सेवा. तुमची अडचण आमच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि लवकरच ती सॉल्व्ह करू आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्यातले सुद्धा डॉक्युमेंट्स ऑनलाईन उपलब्ध होतील अशी याची खात्री बाळगा. सागर देशमाने यांचा एक प्रश्न आहे, तलाठी साहेबांकडून सातबारामध्ये काही चुका होत असतील तर काय करावे. मी आपल्याला उल्लेख केला त्याप्रमाणे महाभूमी पोर्टलवर ई हक्क प्रणालीमधून आपल्याला सातबारामध्ये काही चुका असतील तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज तलाठी कार्यालयामध्ये करता येतो आणि तो तलाठी कार्यालयामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सोय ई हक्क प्रणालीमध्ये दिलेली आहे. ती वापरा आपण. त्याच्यातून आपल्याला आपल्या ज्या काही त्रुटी असतील सातबारामध्ये त्या दूर केल्या जातील. शेतजमीन शासकीय मोजणी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कोणत्या साईटवर केला पाहिजे. ई मोजणी नावाची एक प्रणाली आहे. त्याच्यामध्ये mozni.mahabhumi.go.in या साईटवर आपल्याला त्याला ऑनलाईन अर्ज दाखल करता येतात, पैसे ऑनलाईन भरता येतात आणि याशिवाय मोजणीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा आपल्याला करता येते. विलास नरे यांचा एक प्रश्न आहे, माझ्या सातबारावर चुकीचे आडनाव लागले आहे. मी तसा तलाठी व तहसील ऑफिसला अर्ज केला आहे पण अद्याप कारवाई झालेली नाही. ठीक आहे, तुमची अर्ज केला असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. पण तुमचा ऑनलाईन आहे का अर्ज ऑफलाईन आहे. ऑफलाईन अर्ज असेल तर त्याची फॉलोअपची प्रक्रिया आपल्याला करावी लागेल. ऑनलाईन अर्ज असेल तर तहसील कार्यालयाकडून आढाव्यामध्ये ऑटोमॅटिक त्याच्यावर कारवाई होईल. आपण जर जिल्हा आणि तालुका नमूद केला असेल तर त्याच्यावर मला देखील फॉलोअप करता आला असता. राजेश कर्डिले आहेत, भोगडा वर्गाची जमीन भोगडा वर्ग 1 करून नजराणा भरून खरेदी स्टॅम्प ड्युटी भरून कुलमुक्त्या करून घेतली आहे, तरी मूळ मालकाने सातबाराची नोंद न होण्यासाठी अर्ज केला आहे. असं होऊ शकत नाही. तुम्ही जर परवानगी घेतली असेल आणि परवानगी होऊन रीतसर खरेदीपत्र झालं असेल तर त्याची नोंद होणारच. त्याचे काही तांत्रिक बाबी असतील, त्यांनी काय कारण नमूद केलेलं आहे त्याची खातरजमा करून मंडळाधिकारी योग्य ते निर्णय त्याच्यावर घेतीलच. शिवाजी काळे यांचा काही प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचे अर्ज ऑनलाईन प्रणालीमध्ये
तराटेनं करता येतात. हां, मी आधी सुरुवातीच्या काळात सांगितलं त्याप्रमाणे ई करार दाखल करणे, बोजे दाखल करणे, बोजे कमी करणे, वारस नोंद करणे, मैताचे नाव कमी करणे, अज्ञान पालकत्वाचे नाव कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे आणि 7/12 काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी अर्ज करणे, हे सगळे प्रकारचे अर्ज आपल्याला ऑनलाईन करता येतात. अशा पद्धतीने बहुतांशी जे प्रश्न तुम्ही समोर उपलब्ध झालेले आहे ते त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ह्या ऑनलाईन फेसबुक लाईव्हचा उद्देश हा तुमच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी नव्हता, मात्र या अडचणीच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्याला जी तातडीची कामं करायची आहेत त्यासाठी शासनाच्या ज्या ऑनलाईन सुविधा आहेत त्याची माहिती आपल्याला व्हावी, हा उद्देश त्यामध्ये होता. हा एक प्रयत्न आहे. पाहू याला काय यश येतं, काय फीडबॅक आहे, त्याच्या आधारे यापुढे देखील विशिष्ट बाबी विचारात घेऊन आपल्याला याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद. पुन्हा एकदा पुणे 24tasliveinचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार.